आरबी एंटरप्राइजेसचा संघ या ठिकाणी विलास मोरे नॉन स्ट्राईक मार्क वरती तर स्ट्राईक वरती खेळताना मिस्टर मौसिम आपल्याला पाहायला मिळतील। दापोलीचा बाहुबली या नावाने देखील सुपरिचित राहिलाय आणि या ठिकाणी मात्र पहिलाच बॉल टाकला जातोय। पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय। आकाश सपकाळ गोलंदाजी ट्रॅक वरती ए बी जोशी सर एंड कडनं गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल इथे फसलाय त्यांचा, नो बॉल म्हणून डिक्लेअर केला। एक अवांतर धाव, त्याचबरोबर अवांतर धावेच्या माध्यमातून या ठिकाणी आरबी एंटरप्राइजेस या टीमचं खातं ओपन होताना देखील पाहायला मिळतंय। मिस्टर मौशिम नक्कीच या ठिकाणी चांगली फलंदाजी करतात। दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान त्यांच्या फलंदाजीने अक्षरशः गाजलंय आणि आज त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी छोटा इमाद देखील इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय। आकाश सपकाळ या बॉलवरती मात्र चांगला फटका खेळलाय, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, वन्स बाउंड येतोय चौकार। ए बी जोशी सर एंड कडनं गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलाच बॉल या ठिकाणी मौसमच्या बॅट मधून जो 4 धावांसाठी रूपांतरित केला गेला, चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते। हा बॉल हो नक्कीच चांगला टाकलाय, परंतु दोन खेळाडूंच्या मधोमध बॉल चाललाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकारासाठी। स्लिप मध्ये जो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तो देखील बीट झाला आणि बॉल सरळ 4 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर। एकंदरीत काय तर सलग 2 चौकार आता टीमची धावसंख्या घेऊन जात आहेत 9 आकड्यावरती। काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मिस्टर मौसिम यांच्या माध्यमातून। दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान सातत्याने आपल्या चौफेर फलंदाजीच्या जोरावरती त्याने देखील गाजवले आणि पुन्हा एकदा याही पर्वामध्ये त्याचा झंझावात आपल्याला पाहायला भेटेल। हा बॉल चांगला टाकलाय ऑफटमच्या थोडासा बाहेर, पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय। या ओव्हरमध्ये दुसरा चेंडू नो डिक्लेअर केला जातोय पंचांच्या माध्यमातून। थोडीशी डोकेदुखी आपल्याला पाहायला मिळते मिस्टर आकाश सपकाळ यांच्या माध्यमातून। आकाश सपकाळ जो की त्याचा स्थानिक संघ दापोली 11 या टीमसाठी तो खेळतो, तर त्याचा व्यावसायिक संघ जर आपण पाहिला जेस सर तो TWJ डॉमिनेटर गुहागर या टीमकडनं मात्र सातत्यानं खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतो। एकाच पर्वामध्ये सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पटकावणारा खेळाडू मिस्टर आकाश सपकाळ गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत। याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर ओव्हर द विकेट गोलंदाजी, परंतु आता इथे दिशा बदलले। सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं। कस्तियां बदलने की आवश्यकता नहीं, बस दिशाओं को बदलो तो जीत के किनारे बदल जाते हैं। यावेळेला दिशा बदलले आकाश सपकाळने, कारण जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवरती त्याच्यावरती प्रचंड आक्रमण देखील झालंय, परंतु यावेळेला त्याच्यासमोर असेल छोट्या उंचीचा खेळाडू मिस्टर विलास मोरे। हा बॉल पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु मौसिमने इथे रोखले विलासला। छोटा तीर वार करे गंभीर नाम आहे विलास मोरे। या विलासला सातत्याने अनेक मोठमोठ्या मॅचेस अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील गाजवताना आपण पाहिलंय आणि तोच खेळाडू आता इथे आकाश सपकाळच्या विरोधामध्ये स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। काय सुरुवात केली या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमने। आखोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल करायचा, फटका फसला इथे, बॉल चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल येतोय। सुरुवात थोडीशी मागणी ठरली, परंतु त्यानंतर या मागच्या 2 बॉलवरती काय कमबॅक केलंय। व्हॉट अ बॉल, नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल आकाश सपकाळ यांचा देखील अनुभव आहे। अनुभवी असा गोलंदाज कठीण परिस्थितीमधून देखील चांगली उभारी घेताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। आयुष्यात कठीण काळामध्ये नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये। आकाश सपकाळचा हा बॉल वा काय फटका खेळलाय, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। आखोट टप्प्याचा टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय, इथे फसवलंय बॅटर्सला, बॉल वेगाने चाललंय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये षटक देखील संपलंय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पोहोचते 15 या आकड्यावरती। कमॉन डीजे।
जर स्वप्नीलने इथे कॅच पकडला तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जर स्वप्नील शिंदे गोलंदाजी करत असताना विकेट घेतली तरी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. फलंदाजी करताना जर एक षटकार मारला तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि एक कॅश प्राइज देणारे व्यक्तिमत्व आहे सागर मोरे, सी पॅराडाईज हॉटेलचे ते सर्व आहेत. आणि या ठिकाणी एक कॅश प्राइज जे लावले स्वप्नील शिंदे यांच्यासाठी त्याचा ते स्वीकार करतायत का बघूया. परंतु त्याच्यासाठी संघर्ष मात्र नक्कीच करावा लागेल मिस्टर स्वप्नील शिंदे यांना देखील. दापोली टेनिस क्रिकेट विश्वातला चमचमता सितारा ज्यावेळेला तो फलंदाजी ट्रॅकवरती उतरेल ना त्यावेळेला त्याच्या बॅटमधनं देखील चौफेर फलंदाजी तमाम क्रीडा रसिकांना पाहायला भेटेल. आज इथे प्रेक्षकांचा जनसागर लोटलाय. तमाम दापोलीकरांची लक्षवेधी उपस्थिती देखील या स्पर्धेच्या दरम्यान देखील पाहायला मिळते. कारण बऱ्याच वर्षानंतर दापोली प्रीमियर लीग ही जी मानाची स्पर्धा आहे ती फ्लड लाईट मध्ये खेळवली जाते. आणि नक्कीच याचं जे आयोजन केलं गेलंय या स्पर्धेला खऱ्या अर्थाने जे पुरस्कर्ते लाभलेत अक्षय प्रतिष्ठान त्याचबरोबर फाटक डेव्हलपरचे सर्व अक्षय फाटक सर यांचा मनापासून धन्यवाद देखील व्यक्त करावे लागतील. ओहो कैफ गोलंदाजी ट्रॅक वरती समोरच्या एंड कडनं पहिलाच बॉल. इथे खरपूस समाचार, बॉल आउट ऑफ द पार्क. 4 धावा. काय बुरणकर गेले अनेक वर्षी या ठिकाणी दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानाचा अनुभव नक्कीच या खेळाडूच्या पाठीमागे देखील राहिलाय. आणि आज खेळाडू गुणवान गोलंदाज आहे. श्रीखेम टेडस मनस्वी इन्फोटेक एंड कडनं तो गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. त्याच्यासमोर असेल फलंदाजीचा जर विचार केला तर मौसिम मिस्टर लाला आपल्याला फलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. हा बॉल चांगला टाकलाय, अगदी फलंदाजाच्या जवळ टाकला होता परंतु कव्हरच्या पट्ट्यामध्ये बॉल खेळून काढला जातोय. परंतु क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये पाहायला मिळतोय. वेगाने बॉलवरती आले, चेंडू अडवला गेलाय, थ्रो केला जाईल गोलंदाजाच्या हातामध्ये. तोपर्यंत संधी होती त्या बॅटर्सला एक धाव कंप्लीट करण्याची आणि एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या पोहोचते 20 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली. आपण नेहमीच म्हणतो ऑल इज वेल दॅट्स एंड इज वेल. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्याचा शेवट चांगला ते सर्व काही चांगलं असतं. इथे संघर्ष करावा लागेल. दापोली प्रीमियर लीग पर्व 10 मध्ये जर तुम्हाला चॅम्पियन बनायचं असेल, जर या आकर्षक करंडकावरती तुमचं नाव उमटवायचं असेल. ओहो यावेळेला हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय, जेल पकडलाय आणि इथे फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. मोरे जे की ऑनर देखील आहेत टीमचे ते बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आता फलंदाजी ट्रॅकवरती अक्षय पवार या ठिकाणी फलंदाजी मार्गवरती. त्याचा जर स्थानिक संघ पाहिला तर त्रिवेणी गावतळी या टीमसाठी गेले अनेक वर्ष ते खेळत आहेत. गावतळी सारख्या एका छोट्याशा गावातून ते बिलॉंग करतात. आज दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान त्यांच्या फलंदाजीने देखील गाजवलं जाईल का हे देखील बघणं फार गरजेचं असेल. गेले अनेक पर्व ते देखील दापोली प्रीमियर लीग मध्ये पार्टिसिपेट होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या साथीने गावतळे गावातून विवेक पवार हा खेळाडू देखील आपल्याला या प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा कैफ सज्ज होत आहेत. हा बॉल वेगवान चेंडू टाकलाय. ओ इथे मात्र अपील होत आहे आणि यस इथे फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. दोन बॉल मध्ये 2 विकेट घेण्यात यशस्वी ठरलाय आणि जर त्याने आता इथे हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. या युक्तीप्रमाणे देणारे अनेक आहेत परंतु तुम्हाला घेता आलं पाहिजे. या ठिकाणी जर तुम्ही हॅट्रिक घेतलीत
तर तुमच्यासाठी इथे 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. काय जबरदस्त कमबॅक केलं मिस्टर कै बोरवणकर यांच्या माध्यमातून. पहिलं षटक प्रचंड मागडे ठरलं ज्या ठिकाणी 15 धावा आल्या आकाश सपकाळ यांच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर समोरच्या एंड कडून जिथे खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंड कडनं गोलंदाजी करत असताना कै बोरवणकर यांनी तुफानी गोलंदाजी केली. बॅक टू बॅक सलग 2 फलंदाजांना माघारी पाठवलंय आणि आता ते मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील. भारतीय टीमचा जर विचार केला तर चेतन शर्मा यांनी पहिली हॅट्रिक घेतली आणि दापोली प्रीमियर लीग पर्व 10चा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये पहिला हॅट्रिक अर्थात कोणत्या गोलंदाजाच्या माध्यमातून घेतली जाईल हे देखील चर्चेचा विषय बनेल. परंतु कौतुक करावं लागेल कैफ याचं. ऑल टाइम माय फेवरेट गोलंदाज देखील राहिलाय तो. सातत्याने या ठिकाणी प्रत्येक मैदान कैफच्या गोलंदाजीने गाजवले गेले आणि तोच गुणवान गोलंदाज दापोलीकरांचा लाडका गोलंदाज समोरच्या एंडकडनं गोलंदाजी ट्रॅकवरती. आता प्रतीक्षा असेल या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक तो कंप्लीट करेल का. एकदा कैफसाठी जोरदार टाळ्या वाजवायला काय हरकत नाही आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. वाह, मजा आणले काय बोरवणकरच्या गोलंदाजीने. यावेळेला मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हा बॉल चांगला टाकलाय, जोरदार अपील होत आहे, परंतु पंचाने अपील इथे पेटाळलंय. टप्पा पडल्यानंतर कदाचित तिथे बॉल बाहेरच्या दिशेने चालला होता, परंतु यस कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल. आज ज्या पद्धतीने कै बोरवणकर यांनी गोलंदाजी केली, अनेक पर्व सातत्याने गोलंदाजीच्या जोरावरती गाजवली आणि या वेळेला देखील मी सज्ज आहे माझ्या गोलंदाजीच्या जोरावरती माझ्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी. शिंदे फायटर्स या टीमचं ब्रह्मास्त्र राहिले गोलंदाजीमध्ये. प्रमुख गोलंदाज आकाश सपकाळ मात्र थोडासा मागडा ठरला. त्यानंतर कैफवरती विश्वास दाखवला कॅप्टनने आणि तो विश्वास आतापर्यंत सार्थकी देखील ठरवलाय कैफ याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल बघा, आकोट टप्प्याचा बॉल. यावेळेला मात्र भिरकवायचा आहे, प्रयत्न फसलाय, पंच आमच्या दिशेने वळतायत आणि मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. धाव संख्या मात्र ते पोहोचते 21 या आकड्यावरती. बऱ्याच वेळानंतर इथे एक धाव धावफलकावरती जोडली गेले. खूपच चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक प्रचंड मागडं ठरलं होतं, तब्बल 15 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र कैफने इथे नेत्रदीपक कामगिरी पार पाडले गोलंदाजीच्या जोरावरती आणि आपल्या टीमला या मॅच मध्ये मात्र तो कमबॅक देखील करून देतोय. ओहो, यावेळेला मात्र आपण बघतो आकोट टप्प्याचा बॉल. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. आउटफील्ड पास, चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. आणि संघाची धावसंख्या मात्र पोहोचते 25 या आकड्यावरती. चांगलं कमबॅक या ठिकाणी कै बोरवणकर यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं आणि दरम्यान या ठिकाणी आता गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाला आमंत्रित केलं जाते हे देखील बघणं फार इंटरेस्टिंग असेल. मिस्टर शिंदे सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या डान्सिंग अंपायरिंगच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्र देखील मंत्रमुग्ध झाला. परवाच अगदी दापोली तालुक्यातल्या बुरुंडी नगरीमध्ये देखील डान्सिंग अंपायर कामगिरी देखील त्याने उत्तम पद्धतीने पार पाडली होती. रायगड जिल्ह्यातून ते बिलॉंग करतात आणि या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये देखील पुन्हा एकदा मिस्टर शिंदे सर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दरम्यान या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर आकाश सपकाळ. पहिलं षटक थोडंसं मागडं ठरलं होतं सर ए बी जोशी एंडकडनं ते गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असतील. या ठिकाणी कॉन्फिडन्स मात्र आकाश सपकाळ यांचा उंचावलेला असेल, कारण ज्या पद्धतीने कै बोरवणकर यांनी कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. पहिल्या षटकामध्ये मात्र आकाश नक्कीच मागडा ठरला, परंतु वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक आणि टीमसाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती ते सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेट, वा चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल चाललाय. स्वतः आकाश सपकाळ या ठिकाणी दूरचा प्रवास करून चेंडू अडवण्यासाठी गेले. जोपर्यंत ते चेंडू अडवतील तोपर्यंत एक धाव इथे नक्कीच कंप्लीट देखील केली गेली आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावरती. संघर्ष करावा लागेल. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है वही सूर्य बनकर निकलता है. अगर सूरज की तरह चमकना है तो उसकी तरह पहले आपको जलना भी पड़ेगा. आकाश सपकाळ पहिल्या षटकात मागडा आणि त्यानंतर मात्र या षटकात चांगला कमबॅक. हा चेंडू, परंतु तेवढं चांगलं प्रत्युत्तर देखील दिलं जात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे बघूया नेमकं काय घडलंय. चेंडू आउट ऑफ द पार्क.
गुवागर या टीम कडनं गेले अनेक वर्ष तो खेळतोय. स्थानिक संघ दापोली 11 या टीम कडनं देखील अनेक वर्ष त्याला खेळताना पाहिलंय. परंतु या पर्वामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये नक्कीच मागडे ठरलेत. हा बॉल ओ यावेळेला खोलवरचा बॉल चेंडूला दिशा दिली आहे. यावेळेला बॉल चालला आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. प्रतिष्ठेची स्पर्धा बहुचर्चित बहुप्रतीक्षित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल टाकला आणि त्याचबरोबर या ठिकाणी फलंदाजाला देखील जकडून ठेवलं. मोठा फटका खेळायचा होता पण तो टायमिंग प्रॉपर पाहायला मिळू शकला नाही. बॉल सरळ गेला तो यष्टिरक्षकाच्या दिशेने आणि धावसंख्या जर पाहिली तर यावेळेला मात्र स्थिरावले 34 या आकड्यावरती. प्रवीणजी काटकर सर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले आम्हाला. आकाश सपकाळ यावेळेला मात्र थोडीशी गती चेंज केली. थोडंसं या ठिकाणी स्लोअर चेंडू देखील पाहायला मिळाला. याच्या अगोदरचा चेंडू नक्कीच वेगवान टाकला होता. त्यानंतर मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन फलंदाजाला बीट केलंय. चेंडू गेला होता अर्थात गलीमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र स्थिरावले. चांगलं कमबॅक या ठिकाणी मिस्टर आकाश सपकाळ यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. आणि त्याला देखील माहिती आहे लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या ठिकाणी मात्र प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. ओहो आकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला पुल करायचा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. वेगाने बॉलवरती आले. चेंडू अडवलाय परंतु इथे नक्कीच एक धाव देखील कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या माध्यमातून जर पाहिलं तर धाव संख्या आता पोहोचते 35 या. मारले किंवा कोणत्याही गोलंदाजांनी सलग 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्या तर वरद यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. हे तो जाकी आहे पिक्चर पूरा का पूरा बाकी आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 35 आले. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत हे देखील बघणं गरजेचं असेल. जर या सरासरीने हा संघ जर पुढे सरकला तर मला वाटतं जवळजवळ 70च्या आसपास धावा येत्या धावफलकावरती देखील पाहायला मिळतील. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती येत आहेत. श्रीखेम ट्रेडर्स आणि मनस्वी इन्फोटेक एंड कडनं गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा कैफ बुरोणकर यांना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या क्रमामध्ये मात्र या ठिकाणी कोणताही बदल होत नाहीये. पहिलं षटक आकाश, दुसरं षटक कैफ, तिसरं षटक आकाश, चौथं षटक कैफ घेऊन येत आहेत. चांगली गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये मिस्टर कैफ बुरोणकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा बॉल ओ चांगला टाकलाय. गुडलेंथवरचा बॉल होता. टप्पा पडल्याने थोडासा हात आलाय. बॅटर्स मात्र इथे बीट झालेत आणि चेंडू गेलाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल कॉन्फिडन्स वाढवणारा इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आकाश सपकाळने देखील पहिल्या षटकामध्ये मागणी गोलंदाजी केली परंतु दुसऱ्या षटकामध्ये कैफने चांगलं कमबॅक करून दिला. आता पुन्हा एकदा त्याच कैफवरती चौथ्या ओव्हरसाठी विश्वास दाखवला जातोय आणि जो विश्वास दाखवलाय तो सार्थकी देखील ठरवला जातोय मिस्टर कैफ बुरोणकर यांच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला टाकलाय. आवाज आला इथे. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेलेत. या सर्वांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने मी मनापासून हार्दिक धन्यवाद देखील व्यक्त करेन. या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांमध्ये स्वप्नील शिंदे सर असतील,
जतीन साळगावकर सर, अमित बेन सर, अमित इंदुलकर सर हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पॉन्सरशिप लाभले, अर्थात या ठिकाणी अक्षय प्रतिष्ठान आणि फाटक डेव्हलपरचे सर्व आदरणीय अक्षय फाटक सर यांचं देखील मनापासून धन्यवाद। आखो टप्प्याचा बॉल, यावेळेला मात्र चेंडू चालला यष्टिरक्षकाच्या दिशेने, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। कौतुक करावं ना तेवढं कमी असेल मिस्टर कैफ यांचं देखील, कारण पहिल्या षटकामध्ये मागणी गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर दुसरं षटक दॅट्स अ ब्रिलियंट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते कैफ बोरवणकर यांच्या माध्यमातून देखील। रत्नागिरी जिल्ह्याचं टेनिस क्रिकेट सातत्यानं गाजवलं, रायगडमध्ये देखील जाऊन चांगली गोलंदाजी केली आणि तोच खेळाडू आज आपल्या घरच्या मैदानावरती ऐतिहासिक आझाद मैदानावरती चांगली गोलंदाजी करतोय। हा बॉल पुन्हा एकदा गुड लेंथवरचा चेंडू आहे, यावेळेला पॉइंट रिझन मध्ये बॉलला खेळून काढले जाते। क्षेत्ररक्षक आहे तिथे, दरम्यान एक धाव तर रोखू शकलेला नाही आहेत। एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या आता पोहोचते 36-36 आकड्यावरती। काय जबरदस्त कमबॅक केले इथे क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः इथे जर आपण चर्चा केली शिंदे फायटर्स या टीमची, शिंदे फायटर्स या टीमने आतापर्यंत मागील 9 पर्वापैकी 4 पर्वांमध्ये अजिंक्यपद देखील पटकावलंय आणि याही पर्वामध्ये पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने हा संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल। आतापर्यंतचा जर आपण आलेख पाहिला इथे शिंदे फायटर्स या टीमचा, तर नक्कीच थक्क करणारा राहिलाय, कारण या ठिकाणी पर्व 4 पर्व 5 मध्ये हा संघ चॅम्पियन ठरला, त्यानंतर पर्व 6 मध्ये हा संघ पार्टिसिपेट झाला नव्हता, पर्व 7 मध्ये मात्र पुन्हा एकदा कमबॅक केला। यावेळेला आउटफील्ड टेज आहे, चेंडू चाललाय, अर्थातच आपण पाहतोय डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे, 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जाईल। मौसिम जो की आघाडीचा बॅटर्स म्हणून मैदानामध्ये आलाय, तो मात्र अजून एक बाजू लावून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। मौसिमच्या बॅट मधून देखील सातत्याने या ठिकाणी खोऱ्याने धावा वसूल झालेत आणि तोच दापोलीकरांचा लाडका खेळाडू अर्थात मिस्टर लाला तुम्हाला फलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत। दापोली टेनिस क्रिकेट जगताचा खऱ्या अर्थानं बाहुबली चमचमता सितारा आज फ्लड लाईट मध्ये देखील चमकदार कामगिरी पार पडताना पाहायला मिळतोय। हा चेंडू चांगला टाकलाय, पुन्हा एकदा गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु इथे वेगाने चपकन एक धाव देखील कंप्लीट केली जाते। अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आणि दरम्यान इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय। संघाची धाव संख्या मात्र आता पोहोचते 39 या आकड्यावरती। आणि आता आपण पाहतोय छोटा इमादला, ज्या खेळाडूची मी मगाशी देखील चर्चा केली, दापोली टेनिस क्रिकेटचं मोठं भविष्य मिस्टर इमाद आपल्या अबूला मात्र सातत्याने चेअरअप करताना देखील पाहायला मिळाला। मौसिम मात्र सातत्याने टीम बदलत राहिला, परंतु त्याला प्रेरणा देणारा इमाद मात्र बदलला नाही, तो मात्र सातत्याने त्याला मोटिवेट करताना देखील आपल्याला पाहायला मिळतो। दापोली तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या त्या ठिकाणी मौसिम ज्या ज्या वेळेला खेळण्यासाठी जातो ना, त्या त्यावेळेला त्याला एक मोठी प्रेरणा देण्याचं काम यावेळेला छोटा इमाद करताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, हा खेळाडू जो आहे तो दापोलीचा भविष्य देखील बनू शकेल। आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत हा देखील खेळाडू दापोली टेनिस क्रिकेटचं भविष्य बनू शकेल। अल्पावधीतच खऱ्या अर्थानं खूप लोकप्रिय देखील हा ठरलाय छोटा इमाद, आज तमाम दापोलीकर देखील त्याला ओळखतात। बघा या ठिकाणी ड्रिंक्स बॉय म्हणून तो मैदानामध्ये जातो आणि त्यानंतर मात्र आता तो माघारी परतलाय। दरम्यान या ठिकाणी आपल्या अबूला त्याने आता सल्ला देखील दिलाय कशा पद्धतीने फलंदाजी करायला पाहिजे येणाऱ्या पुढच्या 2 षटकांमध्ये देखील, कारण या ठिकाणी लाला अजून देखील खामोश राहिलाय। 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एवढं खामोश आपण लालाला पाहिलं नाहीये। लालाची ओळख आहे चौकार आणि षटकारांचा अनभिषिक्त सम्राट, परंतु अजून चौकार आणि षटकारांचा पाऊस त्याच्या बॅटमधून पडलेला नाहीये। येणाऱ्या पुढच्या 2 ओव्हरमध्ये कदाचित या ठिकाणी लालाच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडेल का हे बघणं गरजेचं असेल। ओहो यावेळेला बॉल चांगला टाकला, बॅक टू बॉलर इथे खेळून काढले जाते। फॉलो थ्रो मध्ये मात्र स्वतः गोलंदाजाने चेंडू अडवल्या, धाव मिळणार नाहीये। सुरुवात मात्र चांगली केली इथे बॉलर्सने। स्वप्नील या ठिकाणी खूपच चांगली गोलंदाजी करताय, स्वप्नवत कामगिरी आपल्याला मिस्टर स्वप्नील यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते। पंचांच्या डाव्या बाजूने या षटकातला हा बॉल पुन्हा एकदा चांगला टाकला जातोय, पूल करायचा आहे, यावेळेला फटका फसलाय। वाह जबरदस्त गोलंदाजी मिस्टर स्वप्नील यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में सांस भर देता है, आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती। वो कहते हैं ना की कोशिश करने वालों की हार नहीं होती। इथे प्रयत्न केला जातोय, परंतु तिसऱ्या बॉलवरती देखील बीट केलाय। दॅट्स अ सुपर डिलिव्हरी, काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला स्वप्नील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। मौसिम सारख्या एका आक्रमक बॅटर्सला आतापर्यंत सलग 3 बॉलवरती रोखलंय आणि ज्यावेळेला एक सेट बॅटर्स अशा पद्धतीने थोडंसं
डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळतो ना त्यावेळेला नक्कीच गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. संघर्ष केलाय स्वप्नीलने, कारण सोपं नव्हतं आव्हान. या ठिकाणी मौसिम सारखा एक विस्फोटक फलंदाज त्याच्या समोर आहे आणि त्याच्या पायामध्ये जंजीर बांधणं एवढं सोपं नाहीये. हा बॉल फुल टॉच करून घेतला, लोअर फुल टॉच, ऑन साइडला चेंडू खेळून काढले जाते, मात्र दिशा दिले आणि दिशा दिलेला बॉल चालला. इथे मात्र बघूया पंचांचा काय इशारा येतोय का, आणि एक चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. स्वप्नीलने पहिले 3 बॉल खूपच चांगले टाकले. हा देखील चेंडू चांगला होता, क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु चेंडू अडवू शकले नाही आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी देखील पाहायला मिळाला. स्वप्नील या षटकामध्ये पुन्हा एकदा, परंतु यावेळेला सफल झालेत. बॉलला खेळून काढले जात आहे डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मौसिम ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाघाची डरकाळी, हा वाघ आहे. आपल्याला पाहायला मिळते आणि स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल हो, इथे मात्र बॅटच्या आतली कडा घेतले, क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सिंगल मात्र नक्कीच भेटेल. पहिले 3 बॉल डॉट आले, त्याच्यानंतर पुढच्या 3 बॉलवरती 9 धावा आल्या. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या पोहोचते 48 या आकड्यावरती. फाटक डेव्हलपर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे जायचं आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. अन्वी 11 फाटक डेव्हलपर्स बोथ टीम कॅप्टन्स आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जायचं आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. पुढचा सामना देखील फार महत्त्वाचा असेल, कारण फाटक डेव्हलपर्स या टीमला जर या स्पर्धेच्या टॉप 4 साठी क्वालिफाय करायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये लीग फॉर्मॅट मधला हा सामना जिंकणं गरजेचं असेल. फाटक डेव्हलपर्स या टीमची जर आपण चर्चा केली ना तर हा संघ देखील पर्व 3 मध्ये चॅम्पियन ठरला होता. दापोली प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये स्वामी समर्थ डेव्हलपर्स हा संघ चॅम्पियन ठरला. पर्व 2 मध्ये प्रिन्सेस शकीला या टीमला आपण चॅम्पियन होताना पाहिलं तर पर्व 3 आणि पर्व 4 मध्ये फाटक डेव्हलपर्सचा संघ चॅम्पियन ठरला. पर्व 4 पर्व 5 मध्ये शिंदे फायटर्सचा संघ चॅम्पियन ठरला. तर पर्व 6 मध्ये अतिश भागवत पोलीस पाटील 11 हा संघ चॅम्पियन ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. पर्व 7 मध्ये पुन्हा एकदा शिंदे फायटरचं वर्चस्व राहिलं या स्पर्धेमध्ये. पर्व 8 मध्ये सुपर किंग्स दापोली आणि गेल्या पर्वामध्ये पुन्हा एकदा चॅम्पियन ठरला होता तो शिंदे फायटरचा संघ. गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेला पूल केलाय, सक्सेसफुल होतोय का बघूया. यस, चेंडू चाललाय सीमारेषे झेल पकडलाय तिकडे. जर क्षेत्ररक्षकाने झेल पकडला तर त्यांच्यासाठी इथे कॅश प्राइज देखील आले 50 आणि त्याचबरोबर 100. एकंदरीत जर या ठिकाणी पाहिलं तर 150 रुपयाचा कॅश प्राइज असेल क्षेत्ररक्षकांसाठी. दर्शक बड़े फील्डर बड़े दर्शक, ये माहौल बीच मैदान पर देखने को मिलता हुआ. वो कमाल की बल्लेबाजी का परिचय दिया था मिस्टर मौसिम ने. देर आयर दुरुस्त आयर विलंब से किंतु सफल स्ट्रोक यहाँ पर मिस्टर मौसिम के बल्ले से आता हुआ. क्या शानदार बल्लेबाजी का परिचय दिया. मात्र आपण पाहतोय गुडगा टेक तमाशा देखील चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय, परंतु इथे फटका प्रॉपर आला नव्हता. एक धाव मात्र नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या माध्यमातून स्ट्राईक देखील रुटेड होते. चांगलं क्रिकेट आहे. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर पुढच्या बॉलवरती सिंगल घेतली, स्ट्राईक रुटेड केली आणि आता स्ट्राईक वरती बॅटिंग करताना पाहायला मिळते श्रेयस आपल्याला पाहायला मिळतात. श्रेयस देखील नक्कीच एक दापोली टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव राहिलंय. अनेक स्पर्धा श्रेयसने देखील गाजवलेत. त्याचा जर स्थानिक संघ बघितला तर डॉक्टर 11 या टीम कडनं ते खेळतात. आखो टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र दिशा दिले. आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे नक्कीच कंप्लीट केली जाईल. या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती असेल तुमचं कॅश प्राइज घेऊन जायचं. या समालोचन कक्षामध्ये तुमच्यासाठी कॅश प्राइज आले तब्बल 150 रुपये. संकेत मेहता यांच्याकडून 100 रुपये. ओहो, यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर बॉल चाललाय. पंच तटस्थ आहे, तिथे डॉट बॉल येतोय आणि दबाव प्रेशर आता इथे फलंदाजी करणाऱ्या टीम वरती नक्कीच वाढलेलं देखील पाहायला मिळते. श्रेयस एक मोठं नाव राहिले. डॉक्टर 11 या टीम कडनं गेले अनेक वर्ष ते खेळतात. दापोलीच्या या मैदानाचा अनुभव देखील आहे. ओहो, लेफ्ट हँडेडच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. यावेळेला बघूया नेमका पंचांचा काय डिसिजन येतोय.
बॅकफुट वरती आले होते, परंतु इथे नेमकं काय घडलंय, काय बिघडलंय, पंचांचा ऑफिशियल डिसिजन अजून देखील पेंडिंग असेल. दोन्ही पंच आता एकत्र येतील, थोडी वेळ चर्चा करतील आणि मग डिसिजन येईल. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आमचे ऑफिशियल पंच यावेळेला मात्र काय घडले बघूया. पंचांचा फायनली डिसिजन काय येतोय. यस यस, इट इज अ बिग हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी. दॅट्स अ ब्रिलियंट बॅटिंग पाहायला मिळते. काय जबरदस्त कमबॅक केलंय इथे या बॅटर्सने देखील. आणि या 6 धावा धावफलकावरती जर जोडल्या तर धावसंख्या आता पोहोचते 62 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आघाडीचा बॅटर्स म्हणून मैदानामध्ये आला मौसिम. शेवटपर्यंत किल्ला लढवला, संघर्ष करत राहिला आणि मौसिमचा संघर्ष आज त्याच्या संघाला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाताना देखील पाहायला मिळतोय. 19 बॉल मध्ये 39 धावांवरती खेळतोय मिस्टर मौसिम. अर्धशतकाच्या दिशेने वेगाने वाटचाल देखील करतोय. जर पुढच्या बॉलवरती जर 2 षटकार आले तर नक्कीच अर्धशतक देखील असेल. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय इथे षटकार. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. आणि बघा या ठिकाणी मौसिम मात्र आज षटकार ठोकला, 45 धावांवरती पोहोचला. 20 बॉल मध्ये 45 धावा बनवल्या आणि तो आता डकआउट कडे परतला जातो. शेवटचं षटक नक्कीच मागडे ठरलेला देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे शिंदे फायटर्सच्या टीमची सुरुवात निराशाजनक आणि त्याचबरोबर शेवट देखील निराशाजनक होताना पाहायला मिळाला. एकंदरीत 6 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचते 68. 68 सामना जिंकण्यासाठी 69 धावांची आवश्यकता. चला या ठिकाणी ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला होता त्यांना आपण या ठिकाणी 150 रुपयाचा कॅश प्राइज देऊया आणि त्यांना देखील विनंती करेन की या आमच्या बरोबर जोडले जा. आणि त्याचबरोबर नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये देखील जाणार आहोत. ओम आणि झेल पकडला होता सर, जबरदस्त कामगिरी या ठिकाणी ऍज अ प्रेक्षक म्हणून देखील पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. एकीकडे असेल अन्वी 11 तर दुसरीकडे फाटक डेव्हलपर्स हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. खेळ सुरू होईल. कॉम्बॉक्स मध्ये मात्र या ठिकाणी बदल केला जाईल. पुन्हा एकदा पुण्याचा बुलंद आवाज या ठिकाणी ऋषी सर ज्यांना आपण या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये ऐकणार आहोत. दरम्यान या ठिकाणी टॉस बॉक्स कडे जाऊया ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नेक्स्ट सामना या ठिकाणी ज्या 2 टीम मध्ये खेळवला जाईल त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. अगोदर आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे. फाटक डेव्हलपर्स या टीमचे कॅप्टन्स इथे टॉस बॉक्स मध्ये आहेत. आपल्याला विनंती असेल कृपया आपण देखील जोडले जा, कारण या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात होण्याच्या अगोदर आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे. सो प्लीज वेलकम फास्ट. आणि या ठिकाणी टॉस करण्यासाठी मी आदरणीय अमितजी बेन सरांना विनंती करेन की आपल्या शुभ असं या ठिकाणी टॉस केला जाईल. एकीकडे या ठिकाणी आपण पाहतोय फाटक डेव्हलपर संघाचे कॅप्टन तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो या फास्ट या. कोण आहे तर या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय अन्वी 11 या टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर फाटक डेव्हलपर्स या संघाचे कॅप्टन देखील आलेत.
प्रेक्षकांना जरा एक नम्रतेची विनंती असेल की या ठिकाणी फार मोठा आवाज होणार नाही याची देखील दक्षता घ्या. सूचना आहे आपल्या सर्वांना. या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे की थोडंसं आपण डीजे बंद केलाय, तुमचा देखील थोडासा आवाज कंट्रोल मध्ये राहील याची दक्षता घ्या. हॅलो हॅलो. चला या ठिकाणी आपण टॉस करतो. एकीकडे फाटक डेव्हलपरची टीम तर दुसरीकडे अनवी 11 अमित बीज सरांच्या हस्ते टॉस हेड ऑल टेल्स आणि या ठिकाणी टॉस जिंकलाय फाटक डेव्हलपर्स या टीमने. सर टॉस जिंक काय डिसाइड केलंय या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी एक महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद या ठिकाणी फाटक डेव्हलपर्स टीम. दापोली प्रीमियर लीगच्या या दैवेद्यमान क्रीडा महोत्सवामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जिथे प्रकाश झोतामध्ये आपण पाहतो टेनिस क्रिकेटचा एक प्रचंड मोठा महारण संग्राम रंगलेला आहे. आज पहिला दिवस आणि आज पहिल्या दिवसातील होणारी तिसरी मॅच. एका साईडनं तुम्ही बघाल पहिल्या डावामध्ये धावांची प्रचंड मोठी उधळण. हॅलो 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 हॅलो. पहिल्या डावामध्ये धावांची मोठी उधळण आपल्याला बघायला मिळाली होती आणि इथे आता 69 धाव्यांचा पाठलाग आपण पाहतो ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. आणि ह्या 69 धावांचा पाठलाग टीम शिंदे फायटर्स कशा पद्धतीने करणार हे आपल्याला बघायचंय. आरबी एंटरप्राइजेस विरुद्ध शिंदे फायटर्स या दोन टीम मध्ये आपण पाहतो ठिकाणी हा सामना. आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी आवर्जून दौंड तालुक्यामधून सुद्धा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधून आपण पाहतो ठिकाणी काही प्रेक्षक वर्ग इथे आज आवर्जून आमच्या बरोबरीत उपस्थित आहेत. आमचे सहकारी मित्र मयूर दुर्गे पाटील आज खास दौंडवरून आपण पाहतो ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी मैदानावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या बरोबरीत त्यांचा सगळा मित्रपरिवार निलेशजी लाटकर, तुषार लाटकर आणि लाला पान शॉपचे प्रोप्रायटर ओनर प्रमोदजी लाला दोरगे हे सुद्धा आपण पाहतो ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 69 धावा विजयासाठी आपण पाहतो मैदानावरती आव्हान. गेल्या दोन मॅचच्या तुलनेमध्ये ह्या मॅचचा जर आपण विचार केला तर ह्या मॅच मध्ये थोडासा आपण पाहतो ठिकाणी तो धावफलक इन्क्रीज झालेला आहे. धावांचा ग्राफ आपण पाहतो ठिकाणी वरती आलेला आहे आणि ह्या धावांचा पाठलाग टीम शिंदे फायटर ज्यांच्या नावात फायटर्स आहे त्यांना नावाप्रमाणे फाईट करायची, नावाप्रमाणे आतमध्ये लढायचं आहे. तिसरी मॅच मैदानावरती आहे. माती विकेट आहे आणि गेल्या दोन मॅच मध्ये थोडंसं कमी धावपलिकेमध्ये आपण पाहतो ठिकाणी सामना रंगत असताना चेस करणाऱ्या टीमने धावपलक जिंकलाय. अशा परिस्थितीमध्ये शिंदे फायटर्स कडे सुद्धा आपण पाहतो ठिकाणी अर्थात एक मोठी संधी आहे. संधी चोर पावलाने येते आणि चोर पावलाने निघून सुद्धा जाते. तुम्ही त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने करता या गोष्टीला फार महत्व आहे आणि इथे त्या दोन्ही टीम्स कडे त्या संधीच आपण पाहतो उपलब्ध आहेत. कव्हर आहे पुढे एक सिंगल धाव आपण पाहतो ठिकाणी ह्या चेंडूवरती राहणार आहे. पहिली दोन पॉवर प्लेची षटकं दोन्ही संघांसाठी फार महत्वाची राहणार आहेत. कारण पहिल्या दोन पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फिल्डिंग टीम धावा खर्च किती करते तर बॅटिंग टीम धावा किती गोळा करते या गोष्टीसाठी आपण पाहतो ठिकाणी इथे हा मुद्दा मॅटर करेल. पहिल्या क्रमांकाचं षटक धावपलिकेवरती बघा पहिली सलामीची जोडी आतापर्यंत एकेरी अंकामध्ये 4 धावा आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकताना गोलंदाजी मार्गावरती श्रेयस हे पहिलं षटक घेऊन आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. दोन्ही टीमसाठी आपण पाहतो ठिकाणी महत्वाचा सामना. 6 टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि 6 टीम्स मध्ये पहिलं पारितोषिक पहिला मानाचा करंड उचलण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी ही मॅरेथॉन. हा बॉल ट्रिगर मुवमेंट थोडीशी बघायला मिळाली होती. फर्स्ट टीमचा क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या समोर आपण पाहतो तो चेंडू पडला आणि तिथे 2 धाव आपण पाहतो तोपर्यंत मिळाल्या जाणार आहेत. 6 टीम्स आहेत. 6 टीम्स पैकी पहिल्या क्रमांकावरती येण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी हा एक मोठा संघर्ष मैदानावरती पेटलाय. बाल पाहता पाहता मैदानावरती पहिल्या क्रमांकाचं षटक टाकून सुद्धा झालं. 69 धावेंचा पाठलाग आहे. त्या 69 पैकी पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या त्या 6 धावा. 6 ऑन बोर्ड. पहिल्या क्रमांकाचं षटक संपल्यानंतर 6 धावा धावपलिकेवरती. पॉवर प्लेचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक आतमध्ये तुम्ही बघायला सुरू होईल. येलो आर्मी येलो कलरची जर्सी आपण पाहतो ठिकाणी समोर क्षेत्ररक्षण करणारी टीम. त्यांच्या पुढे शिंदे फायटर्स हा सुद्धा आपण पाहतो ठिकाणी एक मजबूत संघ. एक समान ताकदीचे संघ आहेत. आपण पाहतो ठिकाणी अर्थात बोली लागली एक स्क्वॉड
लिलाव पद्धतीने आपण पाहतो पुढे आणण्यात आलेलं आहे. प्रत्येक टीम संघ मालकांनी संघ नायकांनी विचारपूर्वक संघांची बांधणी केलेली आहे आणि अशा या 6 टीम्स आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खेळत असताना अर्थात या 6 टीम्स मध्ये जोरदार संघर्ष आपण या मैदानावरती बघणार आहोत. संतोषजी शिंदे यांचं आपण पाहतो ठिकाणी इथे दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो मैदानावरती शुभागमन झाले. संतोष दादांना मी विनंती करतो दादा आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो आपण या ठिकाणी उपस्थित आहात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा एकेरी अंकामध्ये हा धावफलक तर षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं घेऊन पुन्हा एक नवीन बॉलर ऑन ट्रॅक वरती धावायला तयार आहे. 75,000 रुपयांचा पहिला पारितोषिक आहे. प्रकाश झोतामध्ये आपण पाहतो पर्वत हा पहिल्यांदाच दापोलीमध्ये ही स्पर्धा होत असताना कव्हर क्षेत्ररक्षक पुढे झेल टिपला आणि पहिला खेळाडू कोसळलाय. टीम शिंदे फायटर्स कडनं पहिला खेळाडू तुंबच्या आसऱ्याला. पहिलाच दिवस आपण पाहतो आज 6 टीम्स साखळी पद्धतीने आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती खेळण्यासाठी दाखल आहेत आणि आज ज्याही संघ आपण पाहतो जेवढेही संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत ते प्रत्येक संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना बघायला मिळतील. उद्या 7 मॅच आपण या मैदानावरती कव्हर करणार आहोत आणि परवा दिवशी मात्र या स्पर्धेचा असणारे महांतिम 16 प्रकाश झोतामध्ये होणाऱ्या पर्व 10चा चॅम्पियन कोण होणार आहे या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. 69चा हा प्रवास आहे त्यामध्ये पहिला खेळाडू आपण पाहतो ठिकाणी एक खेळाडू टीमने गमावलाय तर न्यू पॅटर्न मैदानावरती आतमध्ये दाखल 6 धावा धावपलिकेवरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 आतमध्ये शिंदे फायटर्स समोर आपण पाहतो हा धावांचा पाठलाग करत असताना या टीमला आपण आतमध्ये पुढे बघत आहोत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक पहिल्याच बॉलवरती विकेट आली आणि पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आपण पाहतो ठिकाणी तो कॉन्फिडन्स किंवा तो आत्मविश्वास गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती जाणवतोय. तर न्यू पॅटर्न आता नवीन खेळाडू त्याच्या समोर येऊन उभा राहिलाय राईट हँड बॅट्समन आहे आणि तो ऑन द स्ट्राईकला आपण पाहतो खेळण्यासाठी समोर खेळाडू आकाश ऑन स्ट्राईक शिंदे फायटर्स कडून आकाश फुल टॉस होता समोर लॉग ऑफचा खेळाडू आपण पाहतो हा चेंडू थांबेल. पहिल्या चेंडूवरती आकाशनं आपण पाहतो ठिकाणी आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलेलं आहे. आज आपल्या टीमसाठी आकाश मैदानावरती लढायचंय कारण गरज आहे आणि मोठा धावफलक आपल्याला मोठा डोंगर फोडायचा आहे. पंखावरती विश्वास ठेव घे भरारी झोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला सुद्धा आज तुझी खरी अवकात. आकाश नॉन स्ट्राईक एंडला ऑन स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन सातत्याने क्षेत्ररक्षकांची होणारी पळापळ तुम्ही बघा. पुन्हा लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन मैदानावरती ठेवण्यात आलं. 69 धाब्यांचा हा प्रवास आहे. हे षटक संपल्यानंतर कॅल्क्युलेशन आपल्यापर्यंत मांडलं जाईल की किती चेंडूमध्ये किती धावांची गरज 6 ओव्हरची मॅच ही टोटल मध्ये त्यामध्ये हे दुसरं षटक हा बॉल बरस शपल करत उडवलाय सरळ स्क्वेअर लेग मध्ये नो मॅन्स लँड आणि तिथे हा बॉल जाईल सरळ एक बाउन्स घेत सीमा रेषा पार एक खणखणी चौकार. बराचसा खेळ अवलंबून राहणारी टीम तुमची सुरुवात कशी होती यावरती तुमचा प्रवास अवलंबून असतो. तुम्ही सुरुवात मोठी करा असं नाही. तुमची सुरुवात जरी छोटी असली तरी तुमचा एखादा शेवट सोहळ्यासारखा व्हावा कारण तुमच्या पाठीमागे ती कर्तृत्व दौवित्यमान पावलं सदैव उमटावी हा पाठीमागे एक प्रयत्न राहतो. या चौकाराबरोबरी धावपलकीवरती 11 धावा शिंदे फायटर षटक क्रमांक 2 मध्ये हा 69 धाव्यांचा पाठलाग असताना 11 धावांचा खेळ आतापर्यंत टीम पूर्ण केलेला आहे. एका चौकाराबरोबरीत फील्ड सेटअप आपण पाहतो ठिकाणी पुन्हा एकदा थोडंसं बदलला जाईल. मिड विकेट मध्ये खेळाडू जर जो मिड ऑनला खेळाडू होतो त्याला डीप लॉग ऑनला आपण पाहतो ठिकाणी घेऊन उभं केलंय तर बाकी सगळे खेळाडू 38 पॉवर प्ले मध्ये आहेत आणि आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच कोणाच्या नावावरती राहणार. एका साइडनं अरबी एंटरप्राइजेस तर शिंदे फायटर्स हो पुन्हा एकदा विरुद्ध दिशेनं फटका परफेक्ट क्रिकेटिंग शॉट बघायला मिळाला आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक बहारदार चौकार. शिंदे फायटर्स पहिल्या षटकामध्ये थोडासा धावफलक कमी दिसत होता मात्र या षटकामध्ये टीमने आता धावफलक गोळा करायला सुरुवात केलेली आणि ऑन स्ट्राईक एंडला खेळणारा खेळाडू समीरच्या बॅट मधून हे 2 खणखणी चौकारात मध्ये या चौकाराबरोबरी धावपलकीवरती 15 धावा 69 ची गरज आहे आणि त्यामधील आपण पाहतो 15 ऑन बोर्ड वरती आपण पाहतो ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 69 धावांचा हा प्रवास कशा पद्धतीने होतो हे बघायचंय. तुम्ही ध्येयापर्यंत पोचाल नाही पोचाल ही नंतरची गोष्ट आहे मात्र त्या ध्येयापर्यंत जात असताना जे जगलेले क्षण असतात ना टीम ते अधिक सुंदर असतात.
एकदा निघून गेलेला क्षण तुम्हाला परत कधी आणता येत नाही. त्यामुळे ओंजळीतून जो निसटणारा क्षण आहे तो आपल्याला धरता येत नाही. त्यामुळे यश पराजय ह्या नंतरच्या गोष्टी, हा प्रवास चांगला करणं हे तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या प्रवासाला दोन्ही संघांनी मैदानावरती सुरुवात केलेली आहे. राईट हँड लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे स्ट्राईक बदलल्यानंतर शतरक्षकांची सातत्यानं होणारी पळापळ आतमध्ये बघाल. मोठ्या व्यासपीठाचा राजा होण्यासाठी अर्थात खेळही तुमच्याकडनं मोठा अपेक्षित आहे. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश असं म्हटलं जातं. आणि संघर्ष की कतार में सिर्फ आप ही नहीं, इतिहास बड़े बहुतों ने इसका मजा चखा है. हा बॉल यावेळेस उंच हवेत, शतरक्षक चेंडू खाली, फटका फसला होता पूर्ण आणि षटक क्रमांक 2 मध्ये जाता जाता आपण पाहतो या ठिकाणी अजून एक हादरा येतोय टीम शिंदे फायटर्सला. षटक क्रमांक 2 मध्ये 2 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकेवरती ऑन बोर्ड वरती बघा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा या धावपलिकेवरती पूर्ण आहेत. तर विजयासाठी येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजून 53 धावांची गरज सामन्यामध्ये आहे. 24 चेंडू 53 धावा ही मॅच मैदानावरती रंगलेली आहे. मयूर दोरगे पाटील आपण पाहतो या ठिकाणी इथे आमच्या बरोबरीत उपस्थित, पुण्यावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी खास या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या बरोबरीत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतो या ठिकाणी ही स्पर्धा बघतोय. त्यांचं स्वागत आहे दापोली नगरीमध्ये, जिथे हा टेनिस क्रिकेटचा मोठा महारण संग्राम आपण पाहतो रंगलेला आहे. मॅच कॅल्क्युलेशन 24 चेंडू 53 धावांवरती येऊन थांबलेला आहे. पहिल्या षटकामध्ये थोडासा कमी धावफलक, दुसऱ्या षटकामध्ये धावफलक वाढवण्यासाठीचा प्रयत्न राहिला, मात्र शेवटच्या चेंडूवरती खेळाडू हा झैल बाद होऊन माघारी. तर आता शेवटचे 24 चेंडू आणि 53 धावांची मॅच मैदानावरती रंगणार आहे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पहिलं षटक टाकणारा श्रेयस पुन्हा षटक क्रमांक 3 टाकण्याची जबाबदारी आता त्याच्याकडे देण्यात आलेली आहे. कारण जी लगाम त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये क्रिएट केलं होतं ते क्रिएट केलेलं लगाम तसं कंटिन्यू ठेवण्यासाठी पुन्हा त्याला ते षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आपण बॉलिंग मार्कवरती बघणार आहोत. तर आतापर्यंत शिंदे फायटर्स कडनं एका साईडनं एकमेव यशस्वी खेळाडू ज्यानं 2 बाउंड्रीज लागोपाठ या आदेश ओव्हरमध्ये खेळल्या तो ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहतो आतमध्ये खेळाडू समीर. ऑन स्ट्राईक 2 मोठ्या खेळाडूंची टक्कर आहे. जितक्या ताकदीचा समीर आहे तितक्याच ताकदीचा श्रेयस आहे. आणि हे 2 खेळाडू समोरासमोर. हा बॉल अलॉंग दी कार्पेट आडव्या बॅटने खेळलेला हा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा या चेंडूवरती गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा लढतोय टीम साठी समीर. मैदानावरती आता त्यानं पवित्रा उचललेला आहे. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीही वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. ही लढाई मोठी आहे आणि अर्थात ही लढाई विचारांची आहे आणि जिथे लढाई विचारांची असते तिथे तुम्हाला सत्यज्ञान हे ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरावं लागतं. हा बॉल पुन्हा एकदा उंच आसमान आकाशामध्ये, मात्र यावेळेस शतरक्षक चेंडू खाली झेल होतो आहे आणि षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय समीर नावाचं वादळ जे गोंगवायला सुरुवात झालं होतं ते वादळ मैदानावरती शांत झालेलं आहे. मोठा हादरा आहे हा टीम बॅटिंग टीम अर्थात शिंदे फायटर्स साठी. समीर बाद होऊन आपण पाहतो माघारी, तर न्यू पॅटर आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानावरती दाखल होतील. स्वप्नीलजी शिंदे ऑन मार्क वरती बघायला मिळणार आहेत आणि त्यांच्या षटकारासाठी आपण पाहतो ठिकाणी पारितोषिक आपण पाहतो त्यांनी दिलंय. प्रोप्रायटर ओनर सन्माननीय सागरजी मोरे यांकडनं स्वप्नील सर तुम्ही मैदानावरती आलेला तुमच्या षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिकाची घोषणा आपण पाहतो ठिकाणी झालेली आहे. पारितोषिक आहे मात्र बघायचं हा धावफलक जिंकण्यास अर्थात बनवण्यासाठी हा सामना जिंकण्यासाठीचा हा सर्वोत्तम प्रयत्न मैदानावरती करायचा आहे. ज्या विकेटचा शोध होता आणि जी विकेट घ्यायची होती ते विकेट घेण्याचं काम श्रेयसने केलं षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा. ओहो हो आखूड पद्धतीचा हा चेंडू आणि त्या विकेट मध्ये आढळला होता आणि फलंदाजाच्या चेहऱ्याच्या समोर अगदी तो चेंडू निघून गेला सर रक्षकाच्या हातावरती, ज्याला वेस्ट इंडिज मध्ये म्हटलं जातं परफ्यूम डिलिव्हरी. तो बॉल चेहऱ्याच्या समोर निघून सर रक्षकाच्या हातावरती. श्रेयस वेगावरती स्वार होत आपण पाहतो गोलंदाजी करणार हा खेळाडू प्रतिस्पर्ध्यावरती आतापर्यंत आगीचे गोळे टाकल्यासारखे त्यानं चेंडू टाकलेले आहेत आणि या खेळाडूला फेस करणं फलंदाजांना थोडंसं कठीण गेलंय. तो खेळाडू समोर आहे. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू
स्क्वेअर लेग बनताना पार करत गेलेला हा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये एकच सिंगल धाव आपण पाहतो ठिकाणी येईल एका सिंगल बरोबर धावपलिकेवरती जाऊ आपण बघू 69 धाब्यांचा हा प्रवास आहे आणि षटक 3 मैदानावरती सुरू असताना 19 बनवल्यात म्हणजे अजूनही 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. शिंदे फायटर्स यानंतर अजून 3 षटकं तुमच्यासाठी आहेत. हे तिसऱ्या क्रमांकाचं षटक आहे आणि विजयासाठी 50 धावा अजून इथून पुढे तुम्ही थोडा दूर आहात. 50 धावांसाठीचा हा संघर्ष मैदानावरती हलकस अपील आपण पाहतो. श्रेयस मात्र या चेंडूवरती जरी आपण पाहतो अपीलला दाद मिळालं नसलं तरी चेंडू निर्धाव आहे. निर्धाव चेंडू रिक्वायर रन रेट वाढवेल टीम. त्यामुळे ज्या वेगानं तुम्हाला चालायचं निर्धाव चेंडू नंतर तुम्हाला तो वेग पुन्हा वाढवावा लागणार आहे. त्यामुळं पुन्हा 1-2 धावा किंवा ज्या सिंगल डबल्सला जी सिंगल आहे त्याला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करावं लागणार आहे. थोडासा बेसिक प्लॅन पुन्हा एकदा क्रिएट करून आतमध्ये मैदानावरती यायचंय. विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न ईस्टर्न मिस करणार हा बॉल होता. पादा षटक क्रमांक 3 सुद्धा आपण पाहतो आतमध्ये टाकून पूर्ण झालं. 3 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शिंदे फायटर्स येऊन थांबलाय 19 धाव्यांवरती. पहिल्या 18 चेंडूमध्ये टीम तुम्ही 19 बनवलात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तुम्हाला अजून 50 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 50 धावांची मॅच. बघायचं आता इथून पुढचा हा पवित्रा कसा राहणार आहे. बनवू शकता, नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य अजूनही काही नाही आणि जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. 18 चेंडू 50 धाव ही मॅच आपण पाहतो मैदानावरती ऑन. आजच्या दिवसातील होणारा हा तिसरा सामना मैदानावरती रंगलाय आणि मॅच कॅल्क्युलेशन 18 बॉल 50 धावेंची मॅच ऑन आहे. चौथ्या क्रमांकाचं षटक होईल सुरू आणि चौथ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती विवेक हे चौथ्या क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी घेणार आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 2 षटकं श्रेयस टाकून गेला आणि ती 2 षटकं कुठेतरी शिंदे फायटर्सला आपण पाहतो या ठिकाणी आतापर्यंत थोडीशी धोकादायक ठरलेले आहेत कारण त्याचा स्पिल अप्रतिम टाकलाय त्या खेळाडून. तर आता हे चौथ्या क्रमांकाचं षटक 18 बॉल मध्ये अजून 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी मैदानावरती आहे. हा बॉल पुन्हा एकदा फटका अगदी फसलाय. विवेक स्वतः आपण पाहतो चेंडू खाली कॉटन बोल्ट आणि मोठी विकेट आपण पाहतो मध्ये शिंदे फायटर्सला मिळालेला एक मोठा हादरा. या विकेट बरोबरीत पुन्हा एकदा मॅच मध्ये होणारा बदल आपण बघू शकतो. मध्ये शेवटचे 17 चेंडू आता शिल्लक आहे डावामध्ये आणि 17 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 50 धावा टीम दूर आहे. शिंदे फायटर्स आपण पाहतो या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी पुढे आहे. धावांचा पाठलाग होताना आपण पाहतो ठिकाणी जास्त अडचणी आल्या नाहीत. मात्र त्या 2 धाव्यांचा विचार जर 2 सामन्यांचा विचार जर आपण केला तर त्या एक मापक धावांवरती आपण पाहतो ठिकाणी प्रतिस्पर्धेला थांबवण्यामध्ये टीम यशस्वी ठरल्या होता. मात्र या मॅच मध्ये तब्बल 69 धाव्यांचा हा पाठलाग होता आणि 69 धाव्यांचा पाठलाग असणारी टीम आता 17 चेंडू मध्ये 50 धाव्यांची गरज आहे अशी ही परिस्थिती त्यांच्या समोर आपण पाहतो ठिकाणी अर्थात निर्माण झालेला आहे. यापूर्वी आपण सांगितलं की संघर्ष की कदर में सिर्फ बाबी नहीं इतिहास पढ़े बहुतों ने इसका मजा चखा है और ताकत और होने का गुरूर छोड़िए साहब वक्त के समुंदर में कई फिरों ने डूब चुके हैं. बिग बॅटल ऑफ दिस 2 टीम्स, अ गुड मॅच वी विल बिटवीन दिस 2 टीम्स. एक चांगला सामना बघू आपण या 2 टीम मध्ये. 17 बॉल 50. हा बॉल पुन्हा एकदा थोडीशी अनपेक्षित उसळी घेतली चेंडूने टप्पा पडल्यानंतर. कव्हर आहे पुढे एकच धाव आपण पाहतो ठिकाणी ह्या चेंडूवरती लाईल. एका धाव्यानं पुन्हा एकदा विजयाच्या कॅल्क्युलेशनमध्ये हा सातत्यानं बदल होताना आपण मॅच मध्ये बघणार आहोत. लीग स्टेज आहे, साखळी पद्धत आहे आणि त्यामुळे त्या गोष्टीचा एक फायदा मात्र संघांसाठी कायम आहे की एखादा जरी सामना पराभूत ठरला तर या स्पर्धेतलं आव्हान त्या टीमचं संपतंय का तर अजिबात नाही. त्यांना संधी आहेत, अजूनही संधी आपण पाहतो ठिकाणी निर्माण आहेत. हा बॉल परफेक्ट मिळेल होता का बॅट वरती बघायचंय. उंच खूप आपण पाहतो ठिकाणी हा चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल आपण पाहतो ठिकाणी टिपतो आणि या बरोबरीत अजून एक धक्का टीम शिंदे फायटर्सला षटक क्रमांक 4 मध्ये मिळालेला आहे.